बिहार निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता आहे, विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत। येत्या आठवड्यात संघटनात्मक फेरबदल अपेक्षित आहेत। राज्यात नवीन प्रदेश कार्यकारिणी देखील जाहीर होणार आहे। त्यामुळे आता बिहारच्या निवडणुकांनंतर राज्य भाजप आणि केंद्र भाजपमध्ये काही नवे बदल होऊ शकतात। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, कोणत्या बदलांचे संकेत मिळत आहेत? राज्य पातळीवर काय बदल, केंद्र पातळीवर काय बदल होऊ शकतात? एकूणच बिहार निवडणुकीसाठी भाजपकडनं जी जुनी टीम आहे ती सध्याला आपल्याला काम करताना पाहायला मिळालेली आहे। मात्र एकूणच बिहार निवडणुका संपल्यानंतर जे नवीन अध्यक्ष आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ते देखील आपल्याला बदलणार आहे असल्याचं कळतं आहे। एकूण दुसरीकडे जर का पाहायचं तर केंद्रामध्ये प्रामुख्यानं जी सगळी संघटना आहे ती पूर्णपणे नव्याने आपल्याला येताना पाहायला मिळेल। तर राज्य स्तरावर जर पाहायचं तर यामध्ये अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत, मात्र उपाध्यक्ष असेल, सरचिटणीस असेल, ही जी पदं आहेत ही देखील आता नव्यानं आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकूणच राज्यातली जी नवीन प्रदेश कार्यकारिणी आहे ती देखील आपल्याला जाहीर होताना पाहायला मिळेल। येत्या आठवड्यामध्ये हे सगळे संघटनात्मक फेरबदल जे आहेत ते अपेक्षित असणार आहेत। त्यामुळे एकूणच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर नवीन फळी जी आहे ती पाहायला मिळेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.